हाय एव्हरीवन, वेलकम टू द प्रोफेसर सुनील सायन्स अकॅडमी. आपण एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्टार्ट केला आहे MPSC आणि UPSCसाठी. त्यामध्ये आपण सायन्स रिलेटेड जे पण टॉपिक्स आहेत किंवा ज्या एक्झाम्स आहेत त्याचं आपण डिस्कशन करणार आहोत. तर आजच्या सेशनमध्ये आपण MPSC ड्रग इन्स्पेक्टर ज्या 109 पोस्ट आहेत त्याबद्दल आपण डिस्कशन करूयात की कुठल्या कुठल्या टॉपिकचे आपण क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतो. ओके, बेसिकली आपण काय केलं, बरेचसे टॉपिक्स आपण कव्हर केलेत. जसं की आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री टॉपिक्स कव्हर करतो पहिले, नंतर आपण फार्माकोलॉजी पण करूयात. ओके, मेडिसिनल केमिस्ट्रीचे पण टॉपिक्स आपले कव्हर केले जातील. तर आजचा टॉपिक आहे आपला बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्रीवर आपल्याला कमीत कमी 2 क्वेश्चन एक्झाममध्ये मिळतील. तर बघा, लास्ट टाइम 2016 मध्ये जेव्हा एक्झाम झालेली तेव्हा एक क्वेश्चन आलेला, द इम्पॉर्टंट डायसॅक्राइड्स आर, म्हणजे यापैकी कुठले डायसॅक्राइड्स इम्पॉर्टंट आहेत. तर बेसिकली आज आपला काय एम आहे की या टॉपिकवर आपण कसल्या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात आणि कसल्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि कशा प्रकारे आपण ते कव्हर करू शकतो हे आपण इथे बघणार आहोत. तर आता स्टार्ट करूया की हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी आपल्याला काय करायला लागेल की व्हॉट इज बायोकेमिस्ट्री, त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन घेऊया, नंतर हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. तर बघा, व्हॉट इज बायोकेमिस्ट्री. जनरली बायोकेमिस्ट्री म्हटलं काय तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची स्टडी. ओके, बेसिकली काय आहे, स्टडी ऑफ लिव्हिंग किंवा आपण काय म्हणू शकतो केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग थिंग्स, त्याला काय म्हणतो आपण बायोकेमिस्ट्री. तर तात्पर्य म्हणायचं की डेफिनेशन काय आहे, ब्रांच ऑफ सायन्स that deals with the chemical processes or chemical reactions and substances that occur within the living organisms. म्हणजे बेसिकली म्हणायचं काय आपल्याला की आपल्या आपले जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यामध्ये कुठल्या टाईपच्या केमिकल रिॲक्शन्स होतात, कुठले केमिकल सबस्टन्सेस रिलीज होतात, त्याबद्दल आपल्याला इथे शिकायचं आहे. की जसं की आपण बघतो ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिड सायकल, TCA सायकल, त्याला आपण काय म्हणतो क्रेब सायकल कशा प्रकारे होते, आपल्याला सगळ्या गोष्टी इथे बघायच्या आहेत. The term biochemistry was introduced by कार्ल न्यूबर्ग यांनी इंट्रोड्यूस केलेली, कार्ल न्यूबर्ग. ओके, तर बेसिकली बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण काय करतो, स्टडी ऑफ केमिकल प्रोसेसेस अँड द सबस्टन्सेस दॅट इन्व्हॉल्ड इन पर्टिक्युलर केमिकल प्रोसेसेस अँड विच आर ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस होतात आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले केमिकल्स सिक्रेट होतात किंवा रिलीज होतात, त्याला आपण काय म्हणतो बायोकेमिस्ट्री. ओके, नाउ नेक्स्ट. तर जनरली बायोकेमिस्ट्री मध्ये म्हटलं तर आपण काय बघतो की विच टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन अवर बॉडी, त्याला काय म्हणतो बायोमॉलिक्युल्स, राईट. बेसिकली आपण काय म्हणतो त्याला बायोमॉलिक्युल्स. विच टाइप्स ऑफ बायोमॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन अवर बॉडी. तर बेसिकली मेन क्लास ऑफ बायोमॉलिक्युल्स याच्यामध्ये 2 असतात, मॅक्रोमॉलिक्युल्स असतात. ओके, मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजे त्याची साईज जास्त असते आणि दुसरे असतात मायक्रोमॉलिक्युल्स, त्यांची साईज खूप छोटी असते. ओके, तर मायक्रोमॉलिक्युल्स अँड मॅक्रोमॉलिक्युल्स. बेसिकली बायोमॉलिक्युल्स मध्ये या 2 गोष्टी आपण शिकल्या जातो. नाव आता मेन इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला बायोकेमिस्ट्रीमध्ये कार्बोहायड्रेट्स, ज्याच्यावर नेहमी क्वेश्चन आपल्याला ड्रग इन्स्पेक्टर मध्ये दिसलेला असतो. ओके, कार्बोहायड्रेट्स, ते वर्डला जर मी स्प्लिट करायचा प्रयत्न केला तर कार्बो म्हणजे कार्बन आणि हायड्रेट म्हणजे याला आपण हायड्रेट्स म्हणू आपण, राईट. तर बेसिकली जर या वर्डला आपण प्रॉपर लिहायचा प्रयत्न केला, याला काय म्हणतो आपण hydrates of carbon is called as carbohydrates. Hydrates of carbon is called as carbohydrates. बघा, पहिले डेफिनेशन काय बोलण्यात गेले की जे हायड्रेट्स ऑफ कार्बन आहेत त्याला आपण काय म्हणतो कार्बोहायड्रेट्स. ओके, तर बेसिकली कार्बोहायड्रेटचा एक जनरल फॉर्म्युला दिला गया CnH2O टाइम्स. म्हणजे इथं हा N आणि हा N सेम पाहिजे. जसं आपल्याकडे कार्बोहायड्रेट घेऊयात आपण ग्लुकोज. ऍज वी नो दॅट ग्लुकोजचा फॉर्म्युला काय असतो C6H12O6. जर ग्लुकोजला मी या फॉर्म्युल्यामध्ये लिहायचा प्रयत्न केला तर बघा कसं लिहिता येईल. इथे कार्बन किती आहेत आपल्याकडे 6, तर वॉटर पण 6 बनले पाहिजे. किती आहेत आपल्याकडे वॉटर बघा, H2O6 टाइम्स मी लिहितो. आता मॅच करायचा प्रयत्न करूयात. कार्बन 6 तर मॅच झाले, राईट. ओके, नो हायड्रोजन किती आहेत आपल्याकडे 12, इथे किती 6 2 12, हे पण मॅच झाले बघा. आणि ऑक्सिजन किती 6. म्हणजे ग्लुकोज हा फॉर्म्युला ओबे करतो, म्हणून ग्लुकोजला काय म्हणतो आपण कार्बोहायड्रेट्स. ओके, कार्बोहायड्रेट्स आर द हायड्रेट्स ऑफ कार्बन. ही पहिली डेफिनेशन दिल्या गेली, पण काही ठिकाणी ही डेफिनेशन फेल झाली. त्यामुळे आपण काय केलं की डेफिनेशन देताना याला काय म्हणतो आपण जनरली कार्बोहायड्रेट्स. बघा, कार्बोहायड्रेट्स आर दी पॉलीहायड्रॉक्सी, दे आर पॉलीहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्स ऑफ aldehyde and ketone.
कशाचे डेरिव्हेटिव्ह? अल्डिहाइड अँड कीटोनचे पॉलीहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह्स. दे आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स और ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स और ऑर्गॅनिक सबस्टन्सेस विच आर द डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. कुठल्या? बट पॉलीहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन. आता बघा, जर मी एक्झाम्पल्स द्यायचा प्रयत्न केला तर आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करू. न ग्लुकोज मध्ये असतो अल्डिहाइड, फिशर फॉर्म्युला आपण बनवतोय. इकडे असतो CH2OH. ओके, 6 कार्बन आहेत. 1 2 3 4 4 लाईन ड्रॉ केल्या. बघा, ग्लुकोज लिहिताना मी जनरली इथे काय लिहितो? डी ग्लुकोज. ओके, हा डी फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो, याला काय म्हटलं आपण? डी ग्लुकोज. आता बघा डी ग्लुकोज कसा लिहितो? पहिले वरती CHO लिहून घ्यायचं कंपल्सरी आणि खाली CH2OH लिहून घ्यायचा. ग्लुकोज लिहिताना पहिली जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्या लाईनला OH राईट, नंतर OH लेफ्ट. बघा, राईट लेफ्ट राईट राईट. कसं लिहायचं बघा? राईट लेफ्ट राईट राईट. ओके, इकडे H लिहा, इकडे H लिहा. बाकी रिमेनिंग व्हॅलेन्सी सॅटिस्फाय बाय हायड्रोजन. याला म्हणतो आपण ग्लुकोज. कुठला ग्लुकोज? डी ग्लुकोज. बघा, आता ग्लुकोज मध्ये हे जे कार्बन आहेत याला काय म्हणतो आपण? कायरल कार्बन. क्वेश्चन येऊ शकतो, नंबर ऑफ कायरल कार्बन इन ग्लुकोज. जर क्वेश्चन विचारला नंबर ऑफ कायरल कार्बन इन ग्लुकोज, कायरल कार्बन मीन्स असा कार्बन त्याचे 4 ग्रुप डिफरंट पाहिजेत. कायरल कार्बन इज इक्वल्स टू 4. कशामध्ये? इन ग्लुकोज मध्ये. ओके, इन ग्लूकोज देर आर 4 कायरल कार्बन. देखो, क्वेश्चन पूछा जा सकता है कि ग्लूकोज में कितने कार्बन कायरल है? ग्लूकोज में 4 कार्बन कायरल होते हैं, और ऐसे कार्बन जिसके चारों ग्रुप डिफरेंट होंगे उसको क्या बोला जाएगा? कायरल कार्बन. समजलं? कायरल कार्बन मध्ये बघा, असा कार्बन तिकडे याचे 4 ग्रुप डिफरेंट. समजा हा A असेल, हा B असेल, हा C असेल आणि हा D असेल. याला काय म्हणतो आपण? कायरल कार्बन. कायरल कार्बन शुड बी टेट्राहेड्रल. हा टेट्राहेड्रल असतो, हा sp3 हायब्रिडाइज असतो आणि 4 डिफरंट ग्रुप प्रेझेंट असतात. त्याला काय म्हणतो आपण? कायरल कार्बन. जसं की एक्झाम्पल घेतलं आपण, आपल्याकडे Cl लावला, इकडे मी Br लावला, माझ्याकडे H आणि माझ्याकडे ड्यूटेरियम आहे. आता जर आपण बघितलं, या कार्बनच्या आजूबाजूला याच्या भोवती 4 ग्रुप आहेत, H, D, Cl आणि Br. आता बघा, हे 4 ग्रुप डिफरंट आहेत, म्हणजे या कार्बनला काय म्हणतो आपण? कायरल कार्बन. राईट, या कार्बनला आपण काय म्हटलं? कायरल कार्बन. याला स्टारने डिनोट करतो. 2016-8-12 मध्ये क्वेश्चन्स आलेला की नंबर ऑफ कायरल कार्बन, त्याच्यावर किती ऑप्टिकल आयसोमर्स आहेत ते तुम्हाला विचारले गेले. ऑप्टिकल आयसोमर्सचा एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तरी आपण बघितला नसेल तर बघून घ्यावा. डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला लिंक मिळेल. ओके, ती लिंकवर तुम्ही जाऊन क्लिक करा, तुम्हाला हे व्हिडिओ बघायला मिळतील. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, हा नवीन पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आम्हाला एक थोडं मोटिवेशन मिळेल की चला बाबा, मुलं आपले व्हिडिओज बघतात, लाईक करतात, शेअर करतात, सबस्क्राईब करतात. ओके, एक उद्दिष्ट काय की आपल्याला टॉपिक समजायला हवा आणि आपल्याला एक्झाम मध्ये याचा फायदा हवा. ओके, फ्री सिरीज आहे आपली, लेक्चर सीरीज. समझ लो ग्लूकोज का स्ट्रक्चर. अभी मैंने इसको डी ग्लूकोज क्यों बोला होगा? राइट, आपण याला डी ग्लूकोज का म्हटलं? बघा, याच्यामध्ये जो लास्ट कायरल कार्बन असतो, लोवेस्ट कायरल कार्बनला जर OH राईट साईडला असतो त्याला म्हणतो डी, आणि जर याचा मिरर इमेज घेतला मी, तो काय आपला एल ग्लुकोज. राईट, विचारू शकतात विच ऑफ द फॉलोइंग इज डी ग्लुकोज, विच ऑफ द फॉलोइंग इज एल ग्लुकोज. ओके, बेसिकली आयडिया काय होती? ग्लुकोज मध्ये CHO वरती पाहिजे, खाली CH2H. देर आर टोटल 4 कायरल कार्बन. पहिला OH राईट लेफ्ट राईट राईट. लक्षात ठेवा, राईट लेफ्ट राईट राईट. ओके, दिस आर द ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. नो ग्लुकोज इज कॉल्ड एज रिड्युसिंग शुगर. त्याला काय म्हणतो आपण? रिड्युसिंग शुगर. समोर बघूयात आपण व्हॉट इज रिड्युसिंग शुगर. ओके, नो, जसं की कार्बोहायड्रेट्स आपण क्लासिफिकेशन केलं. बघा, कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इनटू डिफरंट कॅटेगरीज. बेसिकली कार्बोहायड्रेट्स आर कॉल्ड एज सॅकराइड्स और दे आर कॉल्ड एज शुगर. जनरली शुगर्स अँड नॉन शुगर मध्ये आपण त्याला डिवाइड करतो. आता बघा, मोनोसॅकराइड्स आर कॉल्ड एज सिंपल शुगर. याला काय म्हणतो आपण? सिंपल शुगर. ओके, बेसिकली आपण कशामध्ये क्लासिफाय करतो याला? शुगर मध्ये. आता बघा, आपल्याकडे कुठल्या कुठल्या टाईपचे शुगर आहेत? सिंपल शुगर त्याला मोनोसॅकराइड म्हणतो. ऑलिगोसॅकराइड 2 to 10 शुगर्स युनिट्स, म्हणजे 2 to 10 मोनोसॅकराइड युनिट्स पासून बनलेला असतो. पॉलिसॅकराइड्स त्याला काय आपण म्हणतो? मोर दॅन 10 शुगर युनिट्स. याच्यामध्ये होमोपॉलिसॅकराइड असतात आणि हेट्रोपॉलिसॅकराइड असतात. ओके, होमोपॉलिसॅकराइड एज वेल एज हेट्रोपॉलिसॅकराइड. तर आपण इथे बघूयात की मोनोसॅकराइड्सला आपण कशामध्ये डिवाइड केलंय, मोनोसॅकराइडला आपण कशामध्ये डिवाइड केलंय. मी थोडंसं झूम इन करतो, बघूया. पहिले मोनोसॅकराइडवर आपण कॉन्सन्ट्रेशन करूयात ना. मोनोसॅकराइड्स. आता बघा, मोनोसॅकराइड म्हणजे काय असतं? सिंपल, ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. जर फंक्शनल ग्रुप बघितला त्याला आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. पहिला जर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला म्हणतो आपण अल्डोजेस. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ग्लुकोज. ओके, प्रश्न विचारू शकतात. जर आपला फंक्शनल ग्रुप कीटोन असेल त्याला म्हणतो आपण कीटोजेस अँड एक्झाम्पल इज फ्रक्टोज. ओके, एक्झाम्पल काय झालं? फ्रुक्टोज.
ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, जर कार्बन ॲटम 3 असतील तर त्याला काय म्हणतो आपण? ट्रायोज. एक्झाम्पल इज ग्लिसरॉल्डिहाइड. ग्लिसरॉल्डिहाइड इज द फर्स्ट मेंबर ऑफ कार्बोहायड्रेट, राईट? लक्षात ठेवा, ग्लिसरॉल्डिहाइड इज द फर्स्ट मेंबर ऑफ कार्बोहायड्रेट. जर आपल्याकडे 4 कार्बन असतील त्याला काय म्हणतो आपण? टेट्रोज. 5 असतील तर पेंटोज. 6 असतील तर हेक्झोज. 6 जर असतील तर त्याला काय म्हणतो आपण? हेक्झोज. इकडे बघा, 6 कार्बनला आपण काय म्हटलं? हेक्झोज. बघा, ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज, हेक्झोज. 7 असतील तर आपण काय म्हणतो त्याला? हेप्टोज. 7 असतील तर काय म्हणतो त्याला आपण? हेप्टोज. जर तुम्हाला इथे फॉर्म्युला लिहायचा ट्रायोज मध्ये, बघा जसं मी सांगितलं फॉर्म्युला काय असतो? ट्राय म्हणजे 3 कार्बन, 3चे डबल करा 6 हायड्रोजन आणि 3 ऑक्सिजन. जसं ग्लुकोज मध्ये काय होतं? C6H12O6, 6 कार्बन, 12 हायड्रोजन, 6 ऑक्सिजन, राईट? आता तुम्ही सांगा मला टेट्रोजचा फॉर्म्युला काय येईल? C4H8, H ला डबल करायचं आणि O4. ओके. पेंटोजचा फॉर्म्युला काय सांगा? C5, याला डबल करा, H10O5. हा झाला पेंटोज. हेक्झोजचा फॉर्म्युला C6, याला डबल करा, H12 आणि O6. बघा, ग्लुकोजच्या फॉर्म्युला आपण मॅच केला आणि हे फॉर्म्युले अरेंज केले, राईट? समजायचा प्रयत्न करा की एक्झाम मध्ये आपल्याला काय काय विचारू शकतात. तुम्हाला फॉर्म्युला, विच ऑफ द फॉलोइंग इज द टेट्रोजेस, तर त्याचा फॉर्म्युला सांगा, ट्रायचा फॉर्म्युला सांगा, पेंटोजचा सांगा, ग्लुकोजचा फॉर्म्युला सांगा, राईट? नाउ नेक्स्ट क्लासिफिकेशन इज, ओके, आपण त्याला म्हणतो ऑलिगोसॅकराइड्स. बघा, 10 to 10 युनिट्स म्हणजे ऑलिगोसॅकराइड्स. ऑलिगोसॅकराइड्स मध्ये काय काय येतं? ऑलिगोसॅकराइड कंटेन्स डायसॅकराइड्स. ओके, इट कंटेन्स डायसॅकराइड्स. त्याच्यामध्ये असतात ट्रायसॅकराइड्स, टेट्रा अँड पेंटासॅकराइड्स. त्याच्यानंतर आपण त्याला पॉलिसॅकराइड म्हणतो. आपल्याला इम्पॉर्टंट डायसॅकराइड्स मध्ये माल्टोज, माल्टोज नंतर लॅक्टोज, लॅक्टोज नंतर सुक्रोज, हे 3 इम्पॉर्टंट डायसॅकराइड्स आहेत. आता बघा, कुठल्याही डायसॅकराइडचा फॉर्म्युला जर आपल्याला लिहायचा असेल तर डायसॅकराइडचा फॉर्म्युला असतो, बघा, C12H22O11. कुठल्या पण डायसॅकराइडचा फॉर्म्युला सेम. ऑल डायसॅकराइड्स हॅव सेम फॉर्म्युला, C12H22O11. जर तुम्हाला माल्टोजचा फॉर्म्युला विचारला, हा लॅक्टोजचा फॉर्म्युला पण काय राहील? C12H22O11. अगेन C12H22O11. कुठल्या पण डायसॅकराइडचा फॉर्म्युला सेम असतो. ओके, C12H22O11. तर डायसॅकराइडवर बेसिकली क्वेश्चन विचारतात, मोनोसॅकराइडवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ओके, नाउ ट्रायसॅकराइड में एग्जांपल आता रॅफिनोज. इथे रॅफिनोज येतो. अगेन स्टॅच्यूज इज टेट्रासॅकराइड अँड वर्बॅस्कोज इज कॉल्ड एज पेंटासॅकराइड्स. लक्ष द्या, माल्टोज, लक्ष द्या, आपण माल्टोज, लॅक्टोज, गॅलेक्टोज, राईट? माल्टोज, जसं माल्टोज बघितलं आपण, लॅक्टोज, सुक्रोज. माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज आर कॉल्ड एज डायसॅकराइड. इथे जर आपण बघितलं, माल्टोज इज रिड्युसिंग शुगर. मी सांगणार तुम्हाला समोर रिड्युसिंग शुगर कसं आहे. एक रिड्युसिंग साठी मी एक शॉर्ट पण अपलोड केला, तो आपण बघू शकता. लॅक्टोज इज रिड्युसिंग शुगर बट सुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर. लक्षात द्या, विच ऑफ द फॉलोइंग इज रिड्युसिंग अँड नॉन रिड्युसिंग शुगर वर क्वेश्चन येऊ शकतो. सुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर. ओके, तर असा पण प्रश्न विचारू शकतो, विच ऑफ द फॉलोइंग डायसॅकराइड इज नॉन रिड्युसिंग शुगर. तो व्हॉट इज नॉन रिड्युसिंग शुगर? दॅट इज सुक्रोज. क्वेश्चन असा पण विचारू शकतो, विच ऑफ द फॉलोइंग शुगर्स आर रिड्युसिंग शुगर. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतील, समजा माल्टोज आहे, लॅक्टोज आहे, सुक्रोज आहे आणि ग्लुकोज आहे. ऑल मोनोसॅकराइड्स, मी एक तुम्हाला नोट लिहून देतो, ऑल मोनोसॅकराइड्स जसं ग्लुकोज, फ्रुक्टोज, ऑल आर रिड्युसिंग शुगर. ओके, डायसॅकराइड मध्ये कुठला रिड्युसिंग शुगर आहे? माल्टोज इज रिड्युसिंग, लॅक्टोज इज रिड्युसिंग बट सुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर. खूप खूप महत्वाचा पॉईंट आहे, याच्यावर प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, नाउ नेक्स्ट कॅटेगरी इज पॉलिसॅकराइड्स. बघा, पॉलिसॅकराइड्स काय असतात? पॉलिसॅकराइड मतलब खूप साऱ्या नंबर पासून बनलेले आपले कार्बोहायड्रेट्स. They are made up of more than 10 monosaccharide units. They are called as polysaccharides. Polysaccharides are made up of are classified into homopolysaccharide. Homopolysaccharide म्हणजे सेम युनिट पासून, खूप साऱ्या सेम युनिट पासून बनलेले कार्बोहायड्रेट्स. जसं एक्झाम्पल स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज, चिटिन, राईट? स्टार्च असतो, स्टार्च इज मेड अप ऑफ अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. ग्लायकोजन आपला अगेन ग्लुकोज पासून बनलेला असतो. सेल्युलोज इज ऑल्सो मेड अप ऑफ बीटा डी ग्लुकोज पासून बनलेला असतो. हेट्रोपॉलिसॅकराइड मतलब द पॉलिसॅकराइड्स विच आर मेड अप ऑफ डिफरंट मोनोमर युनिट्स इज कॉल्ड एज हेट्रोपॉलिसॅकराइड. जसं पेप्टिडोग्लायकॅन, हायल्युरॅनिक ऍसिड, तुम्ही ऐकलं असेल हायल्युरॅनिक ऍसिड, कॉन्ड्रियोटिन सल्फेट, केराटिन सल्फेट, हे काय झाले आपले पॉलिसॅकराइड बट कुठले? हेट्रोपॉलिसॅकराइड्स. ओके, तर जनरली हे आपले क्लासिफिकेशन झालं पॉलिसॅकराइड्सचं, तुम्ही बघू शकता. यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही कमेंट करा. ओके, नाउ दीज आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स.
अगेन मोनोसॅकराइड्स, ऑलिगोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स. मोनोसॅकराइड्स मध्ये अल्डोजेस, कीटोजेस, ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज, हेक्सोज, हेप्टोज. ओके. डायसॅकराइड कंटेन्स माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज. माल्टोज, लॅक्टोज आर रिड्युसिंग शुगर अँड सुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर. हा प्रश्न येऊ शकतो एक्झाम मध्ये तुम्हाला. आता थोडं ग्लुकोज बद्दल आपण बघूयात. नाव ग्लुकोज. जसं मी ग्लुकोजचा फॉर्म्युला लिहिल तर काय लिहिल, ग्लुकोज हा फॉर्म्युला C6H12O6. ग्लुकोजचा हा फॉर्म्युला राईट, C6H12O6. ग्लुकोज कंटेन्स अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. याच्यामध्ये कुठला फंक्शनल ग्रुप असतो, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. ग्लुकोजचं जर स्ट्रक्चर लिहायचं झालं कसं लिहू स्ट्रक्चर आपण, वरती CH ओपन चेन स्ट्रक्चर लिख रहा हूं मैं, यहाँ पे CH2OH. अगेन वी हैव 4 हॉरिजॉन्टल लाइन, यहाँ पे 4 हॉरिजॉन्टल लाइन लिखना है. पहला OH राइट में लिखेंगे, राइट, दूसरा OH लेफ्ट, राइट लेफ्ट राइट राइट, राइट लेफ्ट राइट राइट, बाकी जगह H से वैलेंसी आप सेटिस्फाई कर दो. जैसे इससे पहले मैंने बोला था आपको, ग्लूकोज कंटेन्स 4 कायरल कार्बन, ऐसे कार्बन जिसके चारों ग्रुप डिफरेंट होते हैं, राइट, जिसके चारों ग्रुप क्या होते हैं, डिफरेंट होते हैं, उसको बोलते हैं हम कायरल कार्बन. नो अब ग्लूकोज में टोटल स्टीरियो आइसोमर्स आपको अगर पूछे जाते हैं, स्टीरियो आइसोमर्स इन ग्लूकोज, स्टीरियो आइसोमर्स इन ग्लूकोज, अगर इसके स्टीरियो आइसोमर्स पूछे जाएंगे तो आप फॉर्मूला लिखेंगे 2n, वेयर n इज इक्वल्स टू नंबर ऑफ कायरल कार्बन. मला सांगा कायरल कार्बन किती आहेत आपल्याकडे, कायरल कार्बन देर आर टोटल 4 कायरल कार्बन. जर 4 कायरल कार्बन असतील तर आपल्या आन्सर किती येतील, 16. सो वी कॅन से दॅट ग्लुकोज एक्झिस्ट इन 16 फॉर्म्स. हे 16 फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो, डिफरंट फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो, 16 फॉर्म मध्ये. ओके, यामध्ये मी जो ग्लुकोज लिहिला तो कुठला ग्लुकोज आहे आपला, डी ग्लुकोज. याला काय म्हणतो आपण, डी ग्लुकोज. याचे 16 आयसोमर बनू शकतात. किती, 16 आयसोमर्स बनू शकतात. त्या आयसोमर्सला आपण काय म्हणतो, स्टीरियो आयसोमर्स. अँड दिस स्टीरियो आयसोमर्स आर कॉल्ड एज ऑप्टिकल आयसोमर्स. यालाच काय म्हणतो आपण, ऑप्टिकल आयसोमर्स. ओके, हा प्रश्न 2012 मध्ये तुम्हाला विचारलेला, ऑप्टिकल आयसोमर्स, राईट. आय होप तुम्हाला समजतंय सगळ्या गोष्टी. काही जरी डाऊट असेल तर आपण कमेंटद्वारे मला कळवा. कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते पण कळवा. आपण हळूहळू व्हिडिओ बनवतोय. तुमच्या एक्झाम पर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, तर बऱ्याच दिवसापासून मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी शिकवतोय, बेसिकली सायन्स बॅकग्राऊंडसाठी. अगेन ॲज वी नो दॅट आय हॅव कम्प्लिटेड माय फार्मसी. PhD पण करतोय आपण, डायबेटिक ड्रग्सवर PhD करतोय. त्या पण गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. ओके, नाव हे झालं ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर. आता ग्लुकोजचं आपण सायक्लिक स्ट्रक्चर बघू. सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज, किंवा त्याला आपण हेवर्थ फॉर्म म्हणतो. कुठला फॉर्म, हेवर्थ फॉर्म. हेवर्थ फॉर्म किंवा हेवर्थ फॉर्म्युला पण म्हणू शकतो आपण त्याला. बघा, ग्लुकोज जेव्हा बनवायचा असतो सायक्लिक फॉर्म मध्ये, ग्लुकोज असा बनतो. एक 6 मेंबर रिंग बनते हेट्रोसायक्लिक कंटेनिंग ऑक्सिजन, त्याला म्हणतो आपण पायरॅनोज रिंग. ओके, ग्लुकोज मध्ये आपण या अशा 5 व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3, कार्बन 4, कार्बन 5. ओके, कार्बन 1 ला आपण लिहूयात HOH. बघा, हे फिक्स स्ट्रक्चर आहे, HOH. इकडे आपण चेंजेस करू शकत नाही, HOH. इकडे आला आपला HOH. अगेन दिस वन इज H आणि हा असतो CH2OH. 6th वाला कार्बन काय असतो, CH2H. बघा कसं ड्रॉ केलं आपण. कार्बन 1 ला OH डाऊन, कार्बन 2 ला OH डाऊन, कार्बन 3 ला OH अप, कार्बन 4 ला OH डाऊन, कार्बन 5 ला CH2OH. याला काय म्हणतो आपण, ग्लुकोज. नाव सी, हा जो कार्बन 1 असतो, दिस कार्बन इज कॉल्ड एज एनोमेरिक कार्बन. याला काय म्हणतो आपण, एनोमेरिक कार्बन. विच कार्बन, एनोमेरिक कार्बन. आणि जर एनोमेरिक कार्बनला OH डाऊन साइड असेल, इफ OH group is downside on anomeric carbon, then this glucose is called as alpha D glucose. त्याला काय म्हणतो आपण, अल्फा एनोमर. दिस ग्लुकोज इज कॉल्ड एज अल्फा डी ग्लुकोज, राईट. या ग्लुकोजला काय म्हणतो आपण, अल्फा डी ग्लुकोज. ओके, तर या स्ट्रक्चर मध्ये आपण काय केलं, ग्लुकोजचा जो OH आहे त्याला पहिल्या कार्बनला खाली ठेवलं. आपण अजून स्ट्रक्चर बघूयात. सेम स्ट्रक्चर आपण ड्रॉ करेंगे फिर से. अगेन दिस रिंग इज कॉल्ड एज पायरॅनोज रिंग. अगेन मैं यहाँ पे 5 लाइन ड्रॉ कर देता हूं. आता मी OH ला वर ठेवतो बघा, पहिल्या कार्बनला, बाकी सगळं सेम. आपण काय करतो, फर्स्ट कार्बनला OH ची पोझिशन चेंज करतो, बाकी सगळ्या कार्बनला OH ची पोझिशन सेम ठेवली. जर आपण नंबरिंग करायचा प्रयत्न केला, नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस कार्बन, कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3, कार्बन 4, कार्बन 5 अँड कार्बन 6. आता बघा, हा जो कार्बन होता याला काय नाव दिलं आपण, एनोमेरिक कार्बन, राईट. याला काय म्हटलं आपण, एनोमेरिक कार्बन. जर एनोमेरिक कार्बनवर OH अपसाइड असेल, then this glucose is called as beta D glucose. याला काय म्हणतो आपण, बीटा डी ग्लुकोज. आता एक्झाम मध्ये प्रश्न कसा बनेल बघा. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी ग्लुकोज. सी, अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी ग्लुकोज, दे आर कॉल्ड एज आयसोमर्स. बट कुठले आयसोमर्स,
दे आर कॉल्ड एज एनोमर्स. त्याला काय म्हणतो आपण? एनोमर्स. राईट डाऊन. दे आर कॉल्ड एज एनोमर्स. Anomers are the isomers in which position of OH group is differ at carbon 1. Carbon 1 is called as anomeric carbon. Carbon 1 is called as anomeric carbon. लगा इकडे लक्ष द्या. जर anomeric carbon ला म्हणजे carbon 1 ला OH downside असेल त्याला म्हणतो आपण अल्फा डी ग्लुकोज. And if OH is downside on upside on anomeric carbon, then this glucose is called as beta D glucose. यालाच काय म्हणतो आपण? बीटा डी ग्लुकोज. राईट. हे झालं ग्लुकोजचं स्ट्रक्चर. आता ग्लुकोज पासून माल्टोज कसा बनतो, लॅक्टोज कसा बनतो, सुक्रोज कसा बनतो आपण ते बघणार आहोत. राईट. आता बिफोर गोइंग टू स्टार्ट डायसॅक्राइड्स तुम्हाला फ्रुक्टोज पण माहिती असायला हवा. ग्लुकोज साठी आपण काही गोष्टी लिहायचा प्रयत्न केला. बघा ग्लुकोज काय करतो? ग्लुकोज इज रिड्युसिंग शुगर. लक्ष द्या, ग्लुकोज काय असते? रिड्युसिंग शुगर. रिड्युसिंग शुगर अँड reduces tolerance reagent and Fehling solution. Tolerance reagent, Fehling solution, even the Benedict solution. Fehling solution as well as Benedict solution. Benedict solution, right? As well as Benedict solution. या सगळ्या सोल्युशनला ग्लुकोज काय करतो? रिड्यूस करतो. Now glucose shows muta rotation. Okay. कुठला रोटेशन? म्युटा रोटेशन. नाउ म्युटा रोटेशनचा मतलब बघा काय होतं? अल्फा ग्लुकोजचं बनणे बीटा फॉर्म आणि बीटाचा पुन्हा बनणे अल्फा फॉर्म. द कन्वर्जन ऑफ अल्फा फॉर्म इनटू बीटा फॉर्म अँड बीटा फॉर्म इनटू अल्फा फॉर्म इज कॉल्ड एज म्युटा रोटेशन. जसं मी तुम्हाला ग्लुकोजचे दोन फॉर्म बघायला दिले, अल्फा ग्लुकोज ॲज वेल एज बीटा ग्लुकोज. तसं काय करतात तिथे? अल्फा ग्लुकोज इंटू बीटा ग्लुकोज इंटू अल्फा ग्लुकोज. याला काय म्हणतो आपण? म्युटा रोटेशन. ओके. हे झाले ग्लुकोजच्या प्रॉपर्टीज. नाउ नेक्स्ट बघूयात फ्रुक्टोज. अगेन फ्रुक्टोज इज ऑल्सो कार्बोहायड्रेट. आता फ्रुक्टोजचा फॉर्म्युला सेम. फ्रुक्टोजचा फॉर्म्युला काय? C6H12O6.